डोंगर कड्यातून एका घोड्याच्या टापाचा आवाज घुमतो। त्या वाऱ्यातून एक आवाज ऐकू येतो, स्वराज्य म्हणजे काय। आणि मग समोर उभा राहतो सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज। आज आपण अशा 12 दुर्गांमध्ये प्रवेश करणार आहोत जे केवळ किल्ले नाहीत, ते युद्धभूमीचे साक्षीदार आहेत। ते शिवरायांच्या बुद्धिमत्तेचे आणि शौर्याचे शिलालेख आहेत। 17व्या शतकात महाराष्ट्राच्या डोंगर रांगामध्ये वाढलेले किल्ले, रणनीती, स्थापत्य आणि स्वराज्याचे चिरंजीवी पुरावे। आज युनेस्को यांनी शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा हक्क दिला आहे। हेच ते 12 किल्ले ज्यांनी नुकताच मिळवला आहे जागतिक गौरव। युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा मान या किल्ल्यांना मिळाला आहे। या 12 किल्ल्यामध्ये युनेस्कोने मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जागतिक वारसा हक्क म्हणून मान्यता दिली आहे। हे किल्ले सज्ज होते रणनीती आणि युद्ध कौशल्यासाठी। गुप्त मार्ग, दगडी भिंती, जल टँक, पर्वतीय स्थाने या संरचनांनी मराठा सैन्याला महत्त्वाची भूमिका बजावण्यास मदत केली। सुरुवात करूया ती शिवनेरीपासून। शिवनेरी म्हणजे सुरुवातीचा श्वास, जिथे शिवबा जन्मले। शिवनेरीचे 7 दरवाजे पार करत राजा झाला एक महान योद्धा। इथूनच सुरू झाली एक क्रांती, जी मुघलांच्या गणगाड्यांना हादरवणारी। त्यानंतर येतो तो म्हणजे राजगड, स्वराज्याचे पहिले सिंहासन। 25 वर्ष इथून शिवरायांनी साम्राज्य चालवलं। 3 महाकाय महाल, आंतरबुरुज, गुप्त मार्ग। हा गड म्हणजे युद्धशास्त्राचं विद्यापीठच आहे। त्यानंतर येतो रायगड, राज्याभिषेकाची भूमी। शिवरायांनी राजा नव्हे छत्रपती होण्याचा मान याच गडावर मिळवला। येथे आजही त्यांच्या पावलांचे ठसे जिवंत वाटतात। येथील 500 पायऱ्या चढताना इतिहास सुद्धा थरथरतो। प्रतापगड, प्रतापगड म्हटलं की आठवतो तो अफजल खानाचा अंत, ज्या ठिकाणी तलवारीवर वाघनखं सरसावली होती आणि मुघलांचे मनसुबे शिवरायांनी याच गडावर छिन्न छिन्न केले। त्यानंतर येतो तो म्हणजे साल्हेर, जो ग्वाही देतो इतिहासातील सर्वात मोठं डोंगरावरील युद्धाची। 5000 मुघलांना मुठीत घेतलं गेलं। शिवरायांच्या सैन्याने जेव्हा साल्हेर जिंकला तेव्हा डोंगरांनीही हर हर महादेवचा जयघोषच केला। सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि स्वर्णदुर्ग हे किल्ले म्हणजे समुद्राचा अभेद्य कवचच म्हणावा लागेल। कोण म्हणतं नौदल फक्त इंग्रजांनीच उभारलं? छत्रपतींचं मराठा नौदल या किल्ल्यातूनच उभारलं गेलं। आजही या किल्ल्यांच्या बुरुजातून समुद्राकडे पाहिलं असता तर समुद्रही जणू महाराजांना वंदन करताना भासतो। लोहगड, पन्हाळा, खांदेरी हे किल्ले धोरणांची पराक्रमी स्थाने आहेत। लोहगड म्हणजे स्वराज्यांचं लोखंडी द्वार। पन्हाळा, इथूनच घनघोर पाऊस फोडून महाराज शत्रूंना चकवत। आणि खांदेरी, जे समुद्रातलं बुलेट प्रूफ गड आहे। हे किल्ले केवळ तटबंदी नव्हेत, हे शिवरायांच्या स्वराज्याचे मूर्तिमंत साक्षीदार आहेत, जिथे रणजित सिंह, बाजीप्रभू, तानाजी यांच्या तलवारी बोलल्या होत्या, जिथे वाघनख फक्त अस्त्र नव्हतं तर रणनीती होती। हे किल्ले म्हणजे इतिहासाची सजीव पानं आहेत। आजही तुम्ही पावलाखालून शिवरायांचा आवाज ऐकू शकता। हे किल्ले फक्त वास्तू नाहीत तर शिवरायांचे स्वराज्य, शौर्य, रणनीती आणि लोकशाहीचे प्रतीक आहेत। आज ते दर्शवतात धैर्य, स्वावलंबन आणि भारतीय स्थापत्यशास्त्राचे वैभव। आज युनेस्कोच्या या मान्यतेमुळे जगभरातील डोळे आपल्याकडे आणि आपल्या समृद्ध महाराष्ट्राकडे वळले आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आपले वारस आहेत, त्यांचे जतन करणं ही आपली जबाबदारी आहे। चला, या गडांना फक्त पाहू नका तर अनुभवूया। चला, इतिहास वाचायचा नाही तर तो जिवंत करूया। थांबूया या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर। जय महाराष्ट्र।